100% देवीवरती घेण्याचा प्रयत्न करणार, तोडका मोडका का होईना पण 100% घेणार. कारण आज म्हणतात ना की बरेच गाव, मला वाटतं रोहिले, पडवे, बरोबर ना, मला सगळ्याच गावांची नावं माहिती नाहीत, पण जे आहे काहीतरी केलंय पण ते लिहून ठेवलं, मला लक्षात नाही आता. पण सद्गुरू साईनाथांच्या गाण्यानं या ठिकाणी सुरुवात करतोय. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी पायी शिर्डीला. आडलं बोलावणं जणू साईला, येर म्हणाला तो पालखी घेऊन, गेली त्याण अग्न मला निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का, मी निघालो निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभे राय गडावरी, माझ्या देवाची मूर्ती शोभे राय गडावरी. इतिहासाच्या पानावरी मातीच्या गडावरी, इतिहासाच्या पानावरी मातीच्या गडावर. माझा शिवबा माझा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. मराठी बाणावा केला त्याच स्वराज्याचा, मुगला नाही भारी पडला रजी जाऊचा. मुगला नाही भारी पडला मुगला नाही भारी पडला मर्द मावळे साठी लढले विचारणा प्राणाचा, गणिमिकावा गरजला छावा देव मराठ्याचा. गणिमी गावा गरजला छावा देव मराठ्याचा. गणिमी गावा गरजला छावा देव मराठ्याचा. हो तलवार चालली सरसर, तलवार चालली सरसर या गणिमावरी. तलवार चालली सरसर त्या गणिमावरी. इतिहासाच्या पानावर मातीच्या गडावर, इतिहासाच्या पानावर मातीच्या गडावर. माझा शिवबा माझा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या रयतेच्या मनावर. 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी. जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता, जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता. तर हातात तलवार घेऊन आमचा शिवबा त्याला नडला होता, माझा शिवबा त्याला नडला होता, माझा शिवबा त्याला नडला होता. मंडळी, आज जे आम्ही भजन पूजन कीर्तन करतोय ही माझ्या राजांची पुण्य आहे बघा. आणि खरंच सांगतो तुम्हाला, माझ्या इतर आई आहेत, ताई आहेत, वहिनी आहेत, समाधान आहे एका चेहऱ्यावर. आज गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची आहे. ह्या गर्दीला महत्व देणारा जांभळे बुवा नाही, गर्दी किती आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण लक्षात घ्या, भक्ती करणं कोणाच्या पण नशिबात नाही हो, कोणाच्या पण नशिबात नाही. कृष्ण आणि अर्जुन ज्यावेळेला महाभारताचं युद्ध चालू होतं ना, 14वा 15वा दिवस असेल माऊली, 14वा 15वा दिवस,
आणि ज्यावेळेला युद्ध मैदानामध्ये कृष्ण ज्यावेळेला सकाळी उतरले ना, त्यावेळेला कृष्णाच्या डोळ्यात पाणी होतं. हनुमंतराय ध्वजावरती विराजमान आहेत. वरून प्रश्न केला कृष्णाला, कान्हा, अरे 13-14 दिवस युद्ध चाललं रे, पण कधी तुझ्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं. काय सांगितलं कान्हाने माहितीये का? कृष्णाने सुंदर उत्तर दिलं. म्हणा, हनुमंतराय, आज या जगातला एक सुंदर योद्धा जो कधी आपल्या आयुष्यात खोटं बोलला नाही, ज्यानं भक्तच्या हाताने दिलंय, कधी कोणाकडून घेतलं नाही, तो एक सुंदर योद्धा आज हे जग सोडून जाणार आहे. आणि त्याचं जे बोज आहे ते माझ्या हृदयावर होणार आहे. कारण धर्मासाठी अधर्माचा नाश करताना चांगले पण माणसं मरणार आहेत, पण त्यातला एक योद्धा आज जग सोडून जाणार आहे, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. म्हणाले, कोण आहे? म्हणाला, थोडा टाइम थांब, समजेल. अर्धा 1 तासाचा काळ निघून गेला आणि कर्णाचं चाक जमिनीने गिळलं आणि कर्ण रथातून खाली उतरला. अर्जुनाने बाण सोडला आणि कर्णाचा वध झाला. कृष्णाच्या डोळ्यातून पाणी पडत होतं, परंतु अर्जुन हसायला लागला. अर्जुनाच्या चेहऱ्यावर हास्य पाहिलं. हनुमंतराय विराजमान आहेत. वरून प्रश्न केला, कान्हा, अरे तू रडतोस रे, तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण मागे जो बाण मारणार आहे ना, तो अगदी आनंद व्यक्त करतोय. म्हणाला, कृष्ण म्हणाला, त्याचा प्रश्न त्याला विचार, माझा प्रश्न तू मला विचार. हनुमंतरायांनी प्रश्न केला अर्जुनाला, अरे तू हसतोयस का आज? तर म्हणाला, ह्या जगातला सगळ्यात मोठा माझा कोण दुश्मन होता ना, ज्याच्यासाठी मी आता जिंकेन की हरेन ह्याचा मला अनुभव नव्हता, पण आता कर्ण मेला म्हणजे अख्खं महाभारत मी जिंकलं आणि त्या कर्णाचा मी नाश केला. ज्याचा माझा वैरी होता त्याचा मी नाश केलाय आणि त्याचं मनाला आनंद माझ्या चेहऱ्यावर आहे. आता मी महाभारताचं युद्ध जिंकलं. पण कान्हाला ज्यावेळी विचारलं, म्हणाला, कान्हा म्हणाला, हनुमंतरायांना सांगतोय, म्हणाला, मला अर्जुन जिंकला याचं समाधान नाही आहे, पण कर्ण हे जग सोडून चाललंय ना, याचं दुःख माझ्या चेहऱ्यावर आहे आणि म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलंय. एक गोष्ट लक्षात घ्या, तो विश्वाचा विधाता आहे. त्या गांधारीच्या एका शापाने सुद्धा ना स्वतःचा यादव कुळाचा नाश होताना बघत होता. स्वतःच्या पोराला सुद्धा वाचवू शकला नाही. मला सांगा, त्यात तुमचं आणि आमचं काय होणार आहे साहेब? बरोबर की नाही? मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आजही महाराज आमच्या हृदयात आहेत ना, आजही छत्रपती संभाजीराजे आमच्या हृदयात आहेत. आज आपण किती दिवस जगू याची गॅरंटी कोणी देत नाही हो, कोणी देत नाही. अरे मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत, पण जन्मासाठी एकच पर्याय आहे. जाताना गाडी ठोकली, जांभळे बुवा गेला, पाण्यात बुडाला, जांभळे बुवा गेला, अटॅक आला, जांभळे बुवा गेला, सांगता येत नाही. कोण कधी, झाडाला माहिती नाही आपलं पान कधी गळणार आहे. मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत, पण जन्मासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे. बाकी दुसरा पर्याय नाही. म्हणून लक्षात ठेवा, मरेपर्यंत त्रास द्या, मारताना सुद्धा ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हो. सगळे इंजिनियर तयार आहेत जगात. मंदिर बांधणारा इंजिनियर आहे. आज दुबईला त्या समुद्रातून सुद्धा पाईपलाईन टाकली पाणी नेण्यासाठी. इंजिनियर आहेत ना. अरे एवढा मोठा घाट पोखरला, इंजिनियर तयार झाले आहेत. सगळ्या गोष्टींचे इंजिनियर आहेत. पण बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अद्याप तयार झाला नाही आणि होणारी नाही हो मंडळ, होणारी नाही. आई या शब्दामध्येच एवढं रूपांतर सुंदर आहे ना. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आता हा माई, ई शेवटचा जो आहे ना, ती मा म्हणजे माया आणि ई म्हणजे ईश्वराची करणी, ही माई आहे. लक्षात घ्या. ज्याला आई कळली, ज्याला माई कळली, त्याला शिवशाही ही कळली. ही गोष्ट लक्षात घ्या, शिवशाही कळली. आईसाठी एक गाणं घेतो आणि नंतर त्या गजराला वळणार आहे. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आमचे राजेश सुर्वे माऊली, या माऊलीकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, जे म्हणजे जनता जनार्दनांसमोर नतमस्तक राहणारे आणि श म्हणजे शतशः नमन करणारे असे आमचे राजेश सुर्वे साहेब. या माऊलीकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता चरणी प्रार्थना करतोय. आणि हे मगाशी 101 रुपयाचं पारितोषिक आमच्या माऊलींकडून आलेले, त्यांचं नाव कुठंतरी लिहून ठेवलं मी. काहीतरी लिहून ठेवलं, पण आता खायच्यात ठेवलं ते माहिती नाही. काय नाव ते? कोणतरी मला 101 रुपये दिले. बरं ठीक आहे, बघतो ते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही.
अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत ओ तुझे वाताना अमृताहुनी गोड पाजला तू पाधा अमृतापेक्षा पण गोड काय असेल ना तर आईचं दूध आहे बघा लहान बाळ आपण ज्यावेळेला असतो ना रात्रभर आई झोपत नाही रात्रभर नाही झोपत किती वेळा सुसू करतं ते लहान बाळ तरी त्याला इकडून उधरते तिकडे ठेवते सुक्यामध्ये ठेवते फडका चेंज करते पण तेच आई ज्या वेळेला म्हातारी होते ना आणि रात्रीची एकदा उठवते ना बाबा मला पाणी दे काय झालाय सारखा सारखा म्हातारीस जा स्वतःच्या हाताने घे त्या पोराला आयुष्यात कधी देव भेटत नाही गोष्ट लक्षात घ्या माझी आयुष्यात देव भेटत नाही हो कष्ट आई वडील जे करतायत ना शिकवतात शिकून सवरून मुलांना दोनच मुलं होती एका आई वडिलांना दोन्ही पण मुलं चांगलं शिकवले मोठी साहेब मोठं बनवलं अगदी अमेरिकेत गेली नोकरीला अमेरिकेला गेली यायला वेळ नाही हो तिकडच सेटल झाली कधीतरी 10 वर्षांत एखाद्या येऊन जायचा आईला बघून पण म्हातारपणा आलं जवळ आई सांगायची या तब्येत खराब झाल्या या बघून जावा या नाही वेळ नाही मुलं बाळ तिकडच झाली लग्न करून सेटल झाली सगळं काय झालं तिकडचं नागरिकत्व घेतलं पण आई वडिलांना भेटायला वेळ नाही शेवटी एक दिवस आईने संपवलं प्राण सोडलं आपले असतात ना आमच्या गाववाले बाजूवाले करतात ना फोन बाबा आईने संपवलं रे या केलं वाडकरांनी फोन या रे बाबानो आईचं अंत्यविधी करायचा आहे उद्या या धाकटा आला इमानान धाकटा खळ्यात आला वाडकरांनी विचारलं अरे तू आलास थोरला कुठे आहे तू एकटाच आलास थोरला नाही आला म्हणता नाही दादाने सांगितलंय आईच्या वेळेला तुझा बाबांच्या वेळेला मी जाईन अशा नालायकांचा उपयोग नाही लाखो करोडो संपवा कमवा काही उपयोग नाही म्हणून सांगतो ना इंजिनियर मुलगा जर त्याला संस्कार कळले नसतील ना तर चालताना आडाने राहिलेला मुलगा चालेल तो निदान आईच्या कमरेवरची कळशी उचलून घेईल तो मुलगा घडवणं गरजेचं आहे कारण संस्कार हा महत्वाचा पंगत चुकली तरी चालेल एक वेळचं जेवण चुकेल पण जर संगत चुकली ना आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आई काय असते गाण्यातून सांगतो म्हणून सांगतो का बालपणी मी खेळत खेळत ओ तुझे म्हातारा अमृताहुनी गोड पाजला तू पाना तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरे तू गई जरा जरी उशीर झाला ना तरी बाजूवाल्यांकडे जाऊन विचारणार पप्प्या अरे तू आलास रे माझा मुलगा राहिला कुठे या आईची माय आहे बायकोच्या सांगण्यावरून मुलानं आईचं काळीच काढलं लाडाच्या बायकोला देण्यासाठी धावत निघाला एका हातात काळीच घेऊन धावता धावता ठेच लागली एका बाजूला मुलगा पडला एका बाजूला काळीच पडलं पण त्या पडलेल्या काळाचा सुद्धा आवाज निघाला अरे बाळ तुला लागलं का ही आईची माया आहे हो. ही आईची माया आहे, लक्षात घ्या जगातील सगळं सुख एका बाजूला ठेवा आणि आईची मायेचं सुख एका बाजूला ठेवा परड जड आईच्या मायेचंच होणार म्हणून सांगते बघा शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरे तू गई
आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई एकदा दोनदा काढले आपापल्या आई वडिलांसाठी होऊन जाऊ दे. काय आहे मंडळी, शाळेत आम्हाला श्यामची आई शिकवली हो, पण श्यामचा बाबा नाही शिकवलं, बरोबर की नाही. छत्रपती शिवाजी महाराज घडले, आऊ साहेबांमुळे घडले, छाती ठोकपणे आम्ही सगळे सांगतो. पण त्याच माझ्या राजांसाठी मुघलांकडे बेड्या हातात ठोकून घेणारा शहाजी राजाही विसरता कामा नये मंडळी. कृष्ण गोकुळात वाढला, त्रिवार सत्य आहे, पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप पण विसरता कामा नये मंडळी. राम वनवासाला गेलाय, 100% सत्य आहे, पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला, ही पण गोष्ट विसरता कामा नये. म्हणून बाप कळला पाहिजे मंडळी. बाप आहे आयुष्यभराच्या कष्ट करणार तुमच्या. जर मुलगी कॉलेजला गेली ना तर त्याच्या पायातली सँडल ना 500 आणि 1000 रुपयाची घेईल, ड्रेस 1000 रुपयाचा घेईल, पण स्वतःच्या पायातली फाटकी चप्पल घालून फिरणारा बाप आहे, लक्षात घ्या. मुलगा जर कॉलेजला गेला तर त्याला 1000-2000चा ड्रेस घेईल, चांगला घेईल, पण स्वतःच्या अंगातली बॉडी एकदा जर बघतलात ना तिला 4-5 ठिगळं पडलेली असतील हो, पण तो वापरेल. हा माझा बाप आहे, लक्षात घ्या. बाप कळला पाहिजे. काय भजन आहे मला सांगा ना, भक्ती काय आहे. श्रावण बाळाची कथा आम्ही ऐकली ना, छाताडात बाण घुसलेला होता, पण शेवटच्या श्वासापर्यंत विचार करत होता की माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन कोण देईल. दशरथाने मारला तो नंतरचा विषय, पण पहिला बाण मारण्याला दोष देत बसला नव्हता तो विचार करत होता आता मी मरणार आहे, पण माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन कोण देईल. असा पुत्र होणं गरजेचं आहे हो. आम्ही सगळेजण म्हणतो कैकेयी मातेनं रामाला वनवासाला पाठवलं, अरे पण का पाठवलं याच्या मागचं कोण उदाहरण सांगत नाही. आयुष्यभर त्या आईला दोष देत बसले, पण कोणाला माहिती आहे सुमित्रा, कौशल्य आणि कैकेयी, या सुमित्राने कौशल्यापेक्षा रामावर जीवापाड प्रेम करणारी कैकेयी माता होती. कैकेयी माता जरा तरी नजरेच्या आड झाला ना प्रभू रामचंद्र तरी शोधत धावत फिरत होती मागणा. आणि एक दिवशी दुपारचा 1चा सुमार होता, 12-1चा सुमारास राम दिसेनासे झाले ना, तेव्हा रामाला हाका मारत कैकेयी माता मागणं धावत गेली. सुमित्राने कौशल्य गेली नाही. आम्ही कैकेयीला दोष देत बसलो साहेब, बसलो, पण त्या कैकेयीचे गुण कोणी घेतले नाहीत, गुण कोणाला कळले नाहीत. का? कारण आम्हाला रामायण दाखवलं ना, ते पिक्चरी रामायण दाखवलं, पुस्तकी रामायण दाखवलंच नाही हो. सीता रावणाची मुलगी आहे ही कुणी सांगितली नाही, सांगितली कधी. सीता फक्त रावण घेऊन बोक्यासारखा गेला सांगितली, पण रावणाची मुलगी आहे नाही कधी सांगितली. ती जनकाची मुलगी आहे सांगितली, पण जनकाला भेटली ज्या पेटीतून, जी पेटी गेली होती जमिनीत, ती टाकली कुणी होती ह्याचा कधी कुणी सांगितलं का? मंदोदरीच्या उदरातून तिचा जन्म झालेला आहे. मंदोदरी कोण आहे? रावणाची बायको. 5 पतिव्रता नारीमध्ये श्रेष्ठ नारी मंदोदरी, तिच्या उदरातून जन्म आहे. नात्याने रावणाची मुलगी, जनकाची सीता नंतरची मुलगी, पण पहिली मंदोदरीची मुलगी आहे. आणि लक्षात घ्या कैकेयी माता ज्यावेळेला गेली धावत, राम कुठे शोधत, राम विहिरीच्या काठावर बसले होते. लांबून आवाज दिला, माते मी इकडेच आहे, तिकडे शोधू नको, पण तू एक पाऊल जर पुढे टाकलीस ना तर दुसरं पाऊल माझं आतमध्ये पडेल. काय धमकी दिला? लांबणात 13-14 वर्षाचं बाळ ते सांगितलं, जर तू एक पाऊल पुढे टाकलीस ना तर माझं दुसरं पाऊल विहिरीत पडेल. जागच्या जागी माता थांबली, खेळावी तशी खेळून उभी राहिली. म्हणाले जे हवं ते माग रे रामा, पण तिथून माघारी ये, आतमध्ये पडशील. म्हणाला एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझ्याकडून 2 गोष्टी पाहिजेत, त्या जर दिलीस तर मी बाहेर येणार इथून, नाही दिलीस तर इथून आतमध्ये उडी घालणार. म्हणाला रामा अरे जे हवं ते माग रे, तू यासाठी जीव काढून दे, तू माग हवं ते. एवढे प्रेम करत होती, एवढी माता श्रेष्ठ होती. रामाने काय सांगितलं माहितीये काय? पहिलं वचन दे, वचन दे म्हणून सांगितलं. अरे म्हणाला दिलं वचन, जा तुला जे हवं ते माग. म्हणाले दशरथ राजा ज्यावेळेला युद्धात हारणार होता ना त्यावेळेला तू त्याला जिंकवलेस, माझ्या वडिलांना तू जिंकवलीस, आणि त्यावेळेला दशरथ राजाने तुला 2 वर माग म्हणून सांगितले होते. आपण तू त्यावेळेला काय सांगितलीस की इच्छित वेळ ज्यावेळेला येईल ना त्यावेळेला मी ते वर मागेन, ते 2 वर माझ्यासाठी मागून घे. म्हणाले 2 काय मागतोयस तू? यासाठी 4 मागेन मी. म्हणाले नाही, मला फक्त 2च दे, पण लक्षात ठेव पहिलं वचन दे की वचनाला तू माघारी येणार नाही. दिलं म्हणाला वचन. पहिला वर प्रभू रामचंद्राने मागितला, भरताला राज्याभिषेक दे. काळीच तुटावं तसं माऊलीचं काळीच तुटलं. म्हणलं रामा अरे तू प्रत्यक्षात असताना भरताला राज्याभिषेक देऊ तरी कसा?
नाही देऊ शकत भरताला राज्याभिषेक, नाही म्हणाला माते वरदान दिलंयस, वर दिलंयस मग त्याच्यानं तू माघारी फिरू शकत नाही. म्हणाला ठीक आहे दिला, पण दुसरा वर रामा असा तरी व्यवस्थित माग रे की जेणेकरून ते माझ्या मनावर ओझं होणार नाही. काय सांगितलं माहिती रामाने, पहिला वर भरताला राज्याभिषेक दे आणि दुसरा वर मला 14 वर्षाचा वनवास धाड. अहो काळीच तुटावं तसं त्या माऊलीचं काळीच तुटलं. जी माऊली नजरेच्या आड कडत नव्हती ना ती माऊली त्या रामाला म्हणते रे रामा, अरे तिथून तू माघारी ये रे, मी आतमध्ये स्वतः जीव देते, माझा जगण्याचा अर्थ राहणार नाही. हे 2 वर जर तुला मी दिले ना, अख्ख्या रामायणामध्ये माझं पात्र ठरेल की उलटा सटवीने चांडाळीन म्हणून माझ्याकडे लोक बघतील रे. रामाने सांगितलं माते हे 2 वर तुझं माझ्यासाठीच आहेत आणि काय ते ऐक. माते जर तू मला 14 वर्षाचा वनवास दिलीस नाही ना तर माझी सकाळीच उठून आंघोळ पांघोळ करून जी सारवण सडा घालते आणि रांगोळी घालते आणि फुलांची गादी करते आणि माझी वाट बघत राहिलेली शबरी माता, तिचा उद्धार माझ्याने होणार आहे. जर मीच वनवासाला गेलो नाही तर तिचा उद्धार होईल कसा. त्याच्या पुढे पण माते ऐक, गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिला गौतम ऋषींचा शाप आहे की तू वनात शिळावून पडशील आणि प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. जर मीच वनवासाला गेलो नाही तर तिचा उद्धार होईल कसा. त्याच्या पण पुढं माती ऐक, रावणाचा वध करण्यासाठी माझा जन्म झालाय, 14 वर्षाचा वनवास माझ्या नशिबात आहे. जर तूच मला 14 वर्षाचा वनवास नाही दिलीस ना तर रावण माझ्या बायकोला न्यायला येईल तरी कुठे. आणि जर बायकोला माझ्या घेऊनच नाही गेला, त्या सीतामाईला घेऊनच नाही गेला तर त्याचा वध होईल कसा. आणि जर 14 वर्षाचा वनवास मी भोगलाच नाही तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र काय हा लोकांना कळणार कसा. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणून कैकेयी मातेला दोष देण्यात अर्थ नाहीये. कैकेयी माता ही प्रत्येक माता असते. म्हणून म्हटलं माता आणि माती फक्त वेलांटीचा फेर आहे. जिच्या उदरात जन्म होतो ती माता, जिचा अस्त होतो ती माती. हा वेलांटीचा फेर आयुष्यामध्ये मंडळी. या ठिकाणीच थांबतो आणि गजर घेतोय. मी छोटा मोठा तोडका मोडका गजर इथेच लिहून मगाशी बुवाची बारी चालू होती तेव्हाच इथे लिहून केलाय. चुकला मागला सांभाळून घ्यावा. कारण खरं सांगतो बुवा, गजर लिहायला काय वेळ नव्हता, पण या माऊलींच्या समोर इथं गडगुड गुडगुड करून काहीतरी लिहिलंय. हा तू आपला सांभाळून घे. मी तुला काय बोललो देवा शपथ नाही करा. कोण पण सांगेल काय बोललो वा काय बोललो नाही, कारण माझा काही विषय नाही. जो माझी कळ काढीत नाही मी त्याच्या भानगडीतच जात नाही. आई शपथ सांगतो. कुणी जरी म्हटलं ना तुझी हेअरकट कशी आहे तशी आहे ते माझ्या म्हणू हा बाकी काय नाही. सुंदर आहे बुवा, काय नाही. तुम्हाला चांगली बायको भेटणार. हा बायको भेटणार म्हणजे लग्न झालेलं नाही, ते दिवस घटस्फोटीत नाही. ओढला गेली मनात मोठी भक्ती प्रेमाची, ओढला गेली मनात मोठी भक्ती प्रेमाची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. ओढला गेली मनात मोठी भक्ती प्रेमाची. ओढला गेली मनात मोठी भक्ती प्रेमाची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. ओढला गेली मनात मोठी भक्ती प्रेमाची. ओढला गेली मनात मोठी भक्ती प्रेमाची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. आई सोन सगळीची साथ, आई सोन सगळीची साथ. इच्छा पूर्ती करीने मान. देवर वळणात नावन, देवर वळणात रूपान. आज पूजलेला साऱ्या गावान. खरोखर कोणी सांगत ना की माहेर वासींना पावणारी देवी म्हणजे महामाई, बरोबर की नाही. जास्त मला माहिती नाहीये पण जी माहिती आहे त्याच्यामध्ये इथे लिहिण्याचा प्रयत्न केलाय. आणि खरोखरच या पंचक्रोची
मला वाटतं रोहिले गाव बरोबर ना, तवसाळ, आगर बरोबर, आगर पडवी बरोबर ना, आणि तांबवाडी, म्हणजे हे जवळजवळ पंचक्रोशीची हे महान देवस्थान आहे. आणि हा संपूर्ण गाव मिळून ह्या आईची सेवा करतोय, ह्या देवस्थानाची सेवा करतोय. मला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही नित्य नेमाने तिची सेवा करा, तुम्हाला कशाची कमी होणार नाही. कारण भाव हा निर्मळ असला पाहिजे, जसा लेकराचा आईकडे असतो. जरी आईने 2 धपाटे मारले ना तरी 15 मिनिटांनंतर पुन्हा जातो आणि ते लेकरू त्याला बिलगतं. पण हाच भाव ते देवाकडे ठेवायचा. कारण देवाने किती जरी आपल्याला दुःख दिली ना तरी सुख एक दिवशी तुमच्या पदरात 100% टाकणार, त्यात काही वाद नाही. म्हणून सांगते बघा, देव रवणात नरमाण, देव रवणात रूपाण, आज पूजिला साऱ्या गावान, आज पूजिला साऱ्या गावान, आज पूजिला साऱ्या गावान. श्रीमुखी आई साथ दे साऱ्या गावाची, श्रीमुखी आई साथ दे साऱ्या गावाची. भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची, भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची, भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. गावात अवसळ आहे हे छान, गावात अवसळ आहे हे छान, याचं महामाई करी रक्षण, याच महामाई करी रक्षण, याच महामाई करी रक्षण. आमच्या स्वयंभूगणाधीशान, आमच्या स्वयंभूगणाधीशान, केले गावासाठी रक्षण, केले गावाचे या रक्षण, केले गावाचं या रक्षण. मोठं स्वयंभू गणेशाचं देवस्थान म्हटलं ज्याचं पवित्र स्थान या गावामध्येच आहे. आणि मी समजतो खरोखरच भाग्यवान हा गाव या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतोय, इच्छा पूर्ती करून देवी सत्यवचनाची, माहेर वासनींना सत्यवचनाची इच्छा पूर्ती करून देणारी देवी या गावामध्ये आहे. आणि खरोखरच याचं समाधान प्रत्येक माहेर वासनीच्या चरणावर आणि मनावर आहे, चेहऱ्यावर आहे. कारण किती जरी लांब गेल्या तरी ओटी भरण्यासाठी इथे येतात. हे समाधान प्रत्येकाच्या नशिबात नसतो, पण ह्या माहेर वासिनींच्या नशिबात आहे. खरोखर धन्य झाला तो. म्हणून म्हणतोय, इच्छा पूर्ती करून देवी सत्यवचनाची, इच्छा पूर्ती करून देवी सत्यवचनाची, भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची, भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची, भक्ती करूया मनोभावाने महामाई आईची. ज्याने स्मरले आईचे जाणे, ज्याने स्मरले आईला जाणे, धन्य झाले हो सारे जीवनी, धन्य झाले सारे जीवनी, धन्य झाले सारे जीवनी. उरली चराचर भरुणी, उरली चराचर भरुणी, येईल भवसागर तारुणी, येईल भवसागर तारुणी, येईल भवसागर तारुणी. खरोखरच निसर्गरम्य असा हा परिसर आहे. बुवानी सांगितलं ना की 2-3 दिवस येऊन राहिले बुवा, खरोखर वेळ नाही भेटला हो. नाही तर मला पण शिंदेने आमच्या सांगितले, मुंबईला आमचे मित्र आहेत ते, त्यांनी सांगितलं की खरोखर आमच्या गावामध्ये बुवा 1 दिवस तरी जाऊन राहा, आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. शास्त्री नदी ना बरोबर, कारण लक्षात नाही पण ते सांगितलं नाही, आठवलं मला. पण खरोखर सुंदर हा परिसर आहे. आणि तुम्ही सकाळीच आलात ना बुवा? अच्छा, तिकडे गेला होता, खरं उभारा झालात. काय माझी बारी असल्यामुळे यायला नाही भेटला, पण नक्की पुढच्या टायमाला येऊन बघणार, त्यात काही शंका नाही. पण खरोखर तुम्ही सगळे जण धन्य आहात, कारण निसर्गरम्य हा परिसर तुमचा तुम्ही वाचवायचा आणि तुमचा तुम्हीच टिकून ठेवायचा. नाही तर आजकाल अशी झाली आहे की कोकण भकास करीत चाललेले आहेत लोक, भकास करीत चालले आहेत. जंगल अतोनात तोडले हो. पूर्वी आम्ही ज्यावेळेला पारदीला जायचो ना, आताचा काळ संपला, पूर्वीचा काळ लहान लहान आम्ही होतो पारदीला जात होतो, पण पारदीला जाताना सुद्धा ना उभ्याने आतमधून जंगलातून जात होतो. आज माहिती आहे जंगल तोडल्यामुळे भुरटी सगळी जंगल तयार झाली. आता तुम्ही घुसून पण जाऊ शकत नाही, कोण बिबट्या येऊन कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही, अशी कंडिशन जंगलांची झाली. का? अतोनात जंगल तोड. आणि हा पाऊस हा असाच पडत राहणार आहे. त्याचं कारण निसर्गाचा समतोल आपण बिघडवलाय, आम्हीच बिघडवलाय. तो खरोखर तुम्ही इकडे सांभाळलाय, तो कायम सांभाळला. आणि तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लागू दे अशी त्या आईच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणतोय, उरली चराचर भरुणी, उरली चराचर भरुणी, येईल भवसागर तारुणी,
सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय आणि इथंच गजराची सांगता करतोय. टाळ्यावरचा गजर.